हां हॅलो नमस्कार. इथे ना मी समोसे बनवायला घेतले. इथे मी 4 बटाटे मोठे मोठे कापून घेतले. ते मी कुकरमध्ये धुवून उकडायला टाकले. तोपर्यंत मी पिठाची तयारी करते. इथे मी मैदा घेतला. मैद्यामध्ये ना मी ओवा टाकला, कढवलेलं तूप टाकलं आणि मीठ टाकलं. आणि आपल्याला ना गावठी तुपच घ्यायचं आहे, आपल्याला डाळडाचं तूप घ्यायचं आहे आणि गोड तेलही घ्यायचं नाही आहे. आणि त्यानंतर आपल्या मी पूर्ण एक मॅश करून घेतलं. ते जी पिठाची ना मूठ बंद होत नाही तोपर्यंत आहे ना आपल्याला हे ना एक जीव करून घ्यायचं आहे. जेव्हा याची मूठ बंद होईल तेव्हा समजायचं की हे पीठ रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना रूम टेम्परेचरवर जे पाणी राहतं ते पाणी आपल्याला ॲड करायचं आहे, थंडगार असं. थंड म्हणजे फ्रीजमधलं नाही, रूम टेम्परेचरवालं. त्यानंतर इथं छानपैकी ना मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि पिठाचा कणही हाताला लागलेला नाही का तर तुपामुळं. तर त्यानंतर मी इथे ना आलं घेतलं, लसूण घेतला आणि मिरची घेतली, ती इथे ना ग्राइंड करून घेतली आणि बारीक ग्राइंड करायची आणि बडीशोपही टाकली. बडीशोपने ना एक टेस्ट येते. इथे ना छानपैकी बारीक करून घेतलं आणि जाडसर दळायचं नाही, एकदम बारीक चिकन दळायचं. आणि इथे मी जिरे मोहरी टाकले तेलात आणि ती पेस्ट केलेली ती टाकली लसणाची आणि मिरचीची. आणि इथे हळद टाकली आणि आपल्या जो बटाटा होता तो आपले काळा मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली. आणि आपला जो बटाटा आहे ना तो मी याच्यामध्ये ॲड केला, उकडवलेला मॅश केलेला बटाटा. आणि छानपैकी ना ही भाजी ना रेडी झाली अशी. आणि त्यानंतर आपल्याला एक अंडाकृती ना हुंडा तयार करून घ्यायचा आणि तो अंडाकृतीमध्येच लाटायचा लास्टपर्यंत. पातळ लाटायचं, जास्त लाटायचं नाही, कारण त्याला आहे ना खूप तो तळला जात नाही पटकन आणि खूप कचकच लागतो तो. अशा छानपैकी ना आपल्याला लाटून घ्यायचं आहे चारही बाजूने. त्यानंतर आपल्याला आतमधून कट करून घ्यायचं. इथे मी कट करून घेते. आणि त्यानंतर आपल्याला आईस्क्रीमचा जो कोन राहतो ना त्या पद्धतीने ना पाणी लावून ना आपल्याला तो कोन तयार करून घ्यायचा आहे. आणि छानपैकी ना त्याच्यात भाजी भरून घ्यायची. आणि भाजी ना जितकी जास्त भरली तितका समोसाही छान लागतो, कारण हॉटेलमध्ये ना कमी भाजी राहते, ते इतकं टेस्ट लागत नाही, ती पिठाची जास्त टेस्ट लागते. त्यानंतर इथं पाणी लावून घ्यायचं. छानपैकी आपला समोसा आहे ना असं छानपैकी रेडी झालेला आहे. रेडी म्हणजे आत्ताच तो रेडी नाही, पुढं अजून त्याला आपल्याला आहे ना सुसाईड पण करायला लावायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर इकडे मी आपले तेलामध्ये ना मी समोसे सोडले. 4 समोसे मी एका कटीत सोडले आणि छानपैकी ते समोसे तळले. आणि एक आपल्याला आहे ना बारीक फ्लेमवर ते तळायचे आहे, जास्त मीडियम एकदम बारीक पण नाही आणि जास्त मोठी फ्लेम पण नाही, एकदम मीडियम ह्याच्यावर आहे ना आपल्याला ते तळायचं आहे. आणि इकडे छानपैकी आपले समोसे रेडी झालेले आहे, खाऊन घ्या. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.